टोईंग कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवरती सामान्य नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पोलीस लोक अशा पद्धतीने गाड्या उचलून नेतात की त्याला ते माहिती नसतं। तो जेव्हा बाहेर येतो तो पाहतो आपली गाडीच नाही आहे, पण ती कुठलीही त्याला माहिती दिलेली नसते। त्याची अशा वेळेस इतकी अत्यंत फजिती होते। त्याला दुसरीकडून रिक्षा करून परत जा इकडे तिकडे इन्क्वायरी करून तो आपला बिचारा कसा तरी जातो आणि आपली गाडी सोडवण्यासाठी जातो। तिथेही त्याला अनेक वाईट प्रकार येतात। त्याला बऱ्याच वेळा अशा बगर पावती पैसे मागतात आणि फार असा त्रास दिला जातो। याच्याकरता ही पद्धत जर थांबवली तर फार चांगलं होईल किंवा याच्यात काही सुधारणा करता आल्या तर चांगलीच गोष्ट होईल। माझा अनुभव आहे की इथं पहिले पार्किंगला तर शिस्त आहे नाही आणि हे महानगरपालिकाने पे आणि पार्कचं जे काही त्यांनी स्टँड लावलेला होता इथे त्याची तर इथं जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते तर आहे नाही आणि पोलीसवाले आपली मर्जी प्रमाणे नवीन गाडी दिसली ती पार्किंगमध्ये जरी असं लिहिलेलं आहे बोर्ड पार्किंग इज हिअर तिथूनही उचलतात। ज्यावेळेस गाडी जाते ना त्यावेळेस नेमकी कळत नाही आपली गाडी कोणी नेली असताना। नेमकी आता कुठं जावं काय करावं काही समजत नाही। नेमकी चोरी गेली असेल गाडी काय झालं असं म्हणजे एक भीती वाटते थोडी। नंतर ज्यावेळेस कळतं गाडी पोलिसांनी नेली मग त्यावेळेस जावं लागतं तिथं आणायला। आमचं असं म्हणणं आहे की नागरिकता त्याचे नियमाचं पालन करतात, परंतु एखाद्या वेळेस घाईगडबडी कुठे गाडीवाले गाड्यावाले येतात आणि त्यांच्या मनमानी करून त्या गाड्या उचलतात। मग ते ऐकून घेत नाही किंवा मग विनंती ऐकत नाही, काही कोणाशी काही समजून घेत नाही ते आणि उचलतात कशा पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीनं। ती मोडल का तोडेल काही घेणं नाही त्यांना, त्याचं काय नुकसान होईल याच्याशी काही त्यांना घेणं देणं नाही।